महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने माध्यमिक विभागातील मुख्याध्यापकांसाठी दिला जाणारा कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार यंदा बसवनगर 13 मैल येथील माध्यमिक आश्रम प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार खंडप्पा कस्तुरे यांना प्रदान करण्यात आला। सोलापूर विद्यापीठासमोरील सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला शिक्षक सोसायटी बाळेचे माजी चेअरमॅन समाधान घाटगे, महेश सर्वदे, जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, सुभाष भीमनवरू, शिवराय नेल्लुरू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मी राजकुमार खंडप्पा कस्तुरे, मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम प्रशाला बसवनगर। तर गेल्या शनिवारी 18 तारखेला 18/1/2025 रोजी सिंहगड कॉलेज येथे माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत सर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांनी अन्यायग्रस्त शिक्षकावरती होणारा जो अन्याय आहे ते निवारण करण्यासाठी शासन दरबारी, स्वतः ते आमदार असताना शासन दरबारी अनेक प्रश्न विचारून त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले। त्याचबरोबर शासनाशी 2 हात करण्यासाठी देखील त्यांनी कधी मागे पुढे बघितलं नाही। वेळ प्रसंगी आंदोलन असेल, मोर्चा असेल, पदयात्रा असेल, उपोषण असेल, या माध्यमातून त्यांनी नेहमीच शिक्षका प्रति एक संवेदनशील असं असणारं ते व्यक्तिमत्व आहे, शिक्षकांच्या सोबत असणारं ते व्यक्तिमत्व आहे। आणि अशा व्यक्तिमत्वाकडून त्या दिवशी एक मोठा पुरस्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। आणि त्या कार्यक्रमामध्ये माननीय आमचे नेते, ज्यांना आम्ही आपला माणूस म्हणतो, कामाचा माणूस आणि हक्काचा माणूस अशी प्रतिमा असलेले आमचे नेते मार्गदर्शक श्री दत्तात्रय सावंत सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व योग्य नियोजनानुसार त्या ठिकाणी हा सत्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आलेले होते। आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे, हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून माझ्यासोबत कार्य करणारे जे माझे सहकारी आहेत त्यांची साथ आणि सोबत आणि त्यांची प्रेरणा यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि हा पुरस्कार नसून ही अधिकची जबाबदारी आहे। आणि सरांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे, दत्तात्रय सावंत सरांनी, तो विश्वास आम्ही नक्कीच तो सार्थ ठरवू आणि त्या विश्वासाला कधीही आम्ही तडा जाऊ देणार नाही। या प्रसंगी एवढंच मी मनोगत व्यक्त करून मी पुन्हा एकदा माननीय दत्तात्रय सावंत सर आणि माझे सर्व सहकारी आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे सर्व शिलेदार यांचं मनस्वी आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो। नमस्कार।